अरे त्याला पेकाट वाकवायचं ये झाडाला. नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी मनापासून आभारी. काल आपण दांडी मारली दांडी मारली म्हणायला हरकत नाही. असो, शुक्रवारचा दिवस होता आणि सुरुवात माझी जी देवपूजेची मी तुम्हाला शेअर करत आहे ती मंगल कलशापासून. पण मी आधी सगळी देवपूजा करून घेते आणि लास्टला मी मंगल कलश जो आहे तो भरते, त्याची पूजा करते. पूजा करताना आठवलं, परवाच्या व्हिडिओमध्ये ना कमेंट होती की यंत्राला कुंकू का हळद काहीतरी म्हणत होतं, ते लावायचं नसतं. असं का? यंत्राला तर हळदी आणि कुंकू दोन्ही पण लावलं जातं. लक्षात ठेवा, यंत्र जे असतं ते लक्ष्मीमातेचं यंत्र जर त्या रिलेटेड असेल तर तुम्हाला हळदी आणि कुंकू दोन्ही पण लावायचं आहे. मला माहीत नाही आता त्यांनी काही कुठल्या यंत्राला काय म्हणल्या, पण माझ्या घरात जर बघायला गेलं तर श्रीयंत्रच आहेत, जे नॉर्मल एक रेग्युलर आणि दुसरं जे आहे ते कच्चक मेरू श्रीयंत्र. त्यामुळे त्या कशाला बोलल्या माहीत नाही, पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन की श्रीयंत्राला हळदी आणि कुंकू याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काहीही लावू नका. आणि त्याच्यावरती कुंकुमार्चन करण्याच्या वेळेला तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. असो, अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो मला विचारण्यात येतो कितीला, तर माझ्या अंदाजे 2000च्या पुढे काहीतरी बसलेला आहे. चांगला तो किलोवर असेल एवढा आहे वजनाला. त्यामुळे लक्षात ठेवा की वजनानुसार सुद्धा त्याचे पैसे असतात. स्वयंपाक, देवपूजा सगळी कामं झाल्यानंतर मी आलेले होते वरती, कारण ह्या मशिनी ज्या होत्या ना त्या लावायच्या. गुरुवारच्या दिवशी काय झालेलं होतं की एकच मशीन लावली, एक तशीच मी ठेवून दिली. शक्यतो असं म्हणतात गुरुवारी ना फरशी पुसू नये किंवा कपडे धुवू नये वगैरे. मी ठराविक कामं करते, ठराविक कामं करत नाही खरं सांगायचं गेलं तर. म्हणजे राहिली गोष्ट फरशीची, ज्या दिवशी जर पूजा असेल गुरुवारचं किंवा घरात आपलं जसं आता मार्गशीर्षातलं होतं मी पुसत होते. का? तर ज्या दिवशी घरात पूजापाठ आहे त्या दिवशी फरशी घाण ठेवून कितीही स्वच्छता करा, ते स्वच्छता वाटत नाही. हां, ठराविक ज्या गोष्टी आहेत त्या करू शकता, पण पुन्हा आणि बऱ्याच जणी म्हणतील की असं कोणी सांगितलं आहे, तसं कोणी सांगितलं आहे, त्यामुळे ज्याची त्याची मर्जी. त्यामुळे मशीन जी आहे ते एकच केली, म्हटलं एक राहू दे, दुसऱ्या दिवशी आपली धुतलेली बरी. मला ना माझ्या रेग्युलर ताईने कमेंट केली काल की ताई तुम्ही पाण्यातला म्हणजे जो चहा पिता तो छान लागतो का? मी तर कधीच म्हणजे पाण्यातला बनवलेला पण नाही आहे, त्यामुळे मला काय माहीत नाही. मला थोडंसं अजब वाटलं. माझी रेग्युलर ताई आहे ती, जवळजवळ 4 वर्ष झाले व्हिडिओ म्हणजे पाहते सुरुवातीपासून. पण मला नंतर कळले की बाबा असं पण काही ठिकाणं आहेत की जे प्रॉपर दुधातला रोज चहा पितात का? कारण मी जशी लहानाची मोठी झाली आहे ना, तसे आमच्यात म्हणजे आता तुम्ही पाहिलेलं आहे मामांच्या तिकडे एवढ्या गाई म्हशी दिवसाला 100-100 लिटर दूध गेलेले आहेत. कधी-कधी 50-50, कधी सकाळी 100 कधी संध्याकाळी 100. पण ती सुद्धा लोकं ना दूध असू दे नाहीतर नसू दे 75% दूध आणि 25% का होईना पाणी घालतात म्हणजे घालतात. रेग्युलर दुधाचा चहा कोणी करून पिलेलं मी बघितलेलं नाही. पण काही ठिकाणी पीत असतील तर मी सांगेन तुम्हाला की बाबा कधीतरी ठीक आहे, पण रेग्युलर जर म्हणलं तर एक तर त्यांच्या घरी म्हणजे दूध भरपूर पाहिजे आणि भरपूर जरी असला तर मी जिथं भरपूर होते तिथूनच आलेले आहे. पण तरीही कोण पीत नाही आहे. कोण पीत असेल तर जरूर कमेंट करा. आणि पाण्यातला पण छान लागतो ताईनो, फक्त थोडंसं बघा ज्याची त्याची एक्स्ट्राची चव ही वेगवेगळी असते. पण मला खूप साऱ्या ताईंच्या म्हणजे तक्रारी पण आल्या की ताई मेघाचा कॉल लागत नाही. दुसरी गोष्ट ती व्हॉट्सअपला रिप्लाय देत नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काय तर नंबर दे. तर बघा नंबर तर मी तर देईन, स्क्रीनवरती तिचा नंबर दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करून जे सध्या वांगाच्या क्रीमसाठी भरपूर सारी म्हणजे हे आहे ना की बऱ्याच ताईंना, कारण दादाचा तुमचा रिझल्ट जे जुन्या ताई आहेत त्यांना माहिती आहे आधीची स्किन आताची स्किन, त्यामुळे त्यांना ते ट्रस्ट आहे. पण एक सांगते की आता मी नंबर दिला ना, स्क्रीनशॉट काढून तुमच्याजवळ ठेवा ताईनो. मला रेग्युलर तुम्हाला द्यायला होतं न होतं, तुम्ही जर स्क्रीनशॉट काढून ठेवला तर तो तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा मला न मागता तिथं तुमचं तुम्हाला मिळून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे बघा प्रत्येक वेळेला कॉल रिसीव कोणालाच शक्य होत नसतं ताईनं. कारण कसं असतं सांगते, कधी ड्रायव्हिंग असतं, कधी स्वयंपाक असतो, कधी काय असतं. घरच्या बाईला भरपूर व्याप असतं, माझ्या स्वतःवरनं सांगते तुम्हाला. ती कधी अवेलेबल असते नसते. त्यामुळे व्हॉट्सअपला आहे ना तिला मेसेज टाकून आहे ना जे काय असेल ते तिकडच्या तिकडंच बुकिंग करून घेत जावा. असं चला, आता माझं घरातलं बाकीचं जे काय किरकोळ, हे पोरांचा राडा, हे 2 पोरांचं जे काय आहे ते मला इथं आवरायचं होतं ते मी आवरून घेतलं. सगळं जिथल्या तिथं जे आहे ते ठेवून घेतलं. हे मात्र छोटं मोठं रुटीन जे असतं ते माझ्या रेग्युलर रुटीनमध्ये येतं आणि तेवढ्यात मला खाली गाडीचा आवाज आला. आज थोडेसे लवकर आलेले होते.
येऊन बघते तर झाडांच्या पिशव्या. मला फक्त त्यांनी फोन केलता की बाबा काय झाडं आणायची आहेत का, आणायची असेल तर कुठली आणा. माझं आपलं म्हणजे रेग्युलरप्रमाणे मी म्हटलं तुम्हाला जे आवडतं ते आणा. माझं चुकलं, अमुक अमुक झाड आणा असं सांगायला पाहिजे होतं. तुम्हाला जे आवडतं ते आणा म्हणलं झालं. पुन्हा आणि ती जास्वंदी आणि पुन्हा आणि ते गुलाब हे घेऊन आलेले आहेत. आता गुलाब आपल्याकडे वेगवेगळ्या हे जे आहेत, आता हळूहळू इथून पुढे ना गुलाब बहरत येतील, म्हणजे कळ्या ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात येतील. तर बघू शकता जवळजवळ 4 झाडं आणलेले आहेत त्यांनी आणि हे 40, 50, 60 ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला मिळून जातात. आज लवकर आला. मटेरियल तेवढं केलं. हॅलो, खत आहे काय? कसला खत? ते डायरेक्टली वर नाही, आता नाही पोरं ठेवणार नाही ती. चिक्याचं बँडेज बदलावं लागेल. आता काय पोस्टाच येते का? पॅन्ट तर बाहेर जा रे बाबा, आता साफ केलंय घर. तुम्हाला खरं सांगू, मी ना ह्यांच्या कामं वाढवण्यानं वैतागल्या. सगळीच वाढवते ती कामं. पोरं, ही बाहेरची पोरं, ती चिमण्या. आणि अजून हे सांगायचं, कोपऱ्यात तिथं रोज देवाचा प्रसाद असायचा साखर, म्हणून तिकडे कोपऱ्यात टाकत होती. त्या मुंग्या सगळ्या घरात. म्हणून कोपऱ्यात टाकायचं नाही. मग ती कुठे टाकायची? घराच्या कोपऱ्यात बाहेरच्या साईडला टाकली तरी ते मुंग्या लागले. त्या समोर टाकायचं तिथं. कुठेही टाकले तर मला वाटतं की मुंग्या येणार. मुंग्यांसाठीच आपण टाकतोय. म्हणून समोर तिथं खायला घालायचं ना मुंग्यासनी. तू घराच्या कोपऱ्यात टाकली तर घरातच येणार ना ते. आणि कोणतरी म्हणणार इथं टाकलं तिथं टाकलं. इथं टाकलं तिथं टाकलं, कुठे तर खायला घातलं तर खायला घालणार ना तू. एखादा ज्यूस खाऊन जातो ना का? जेवढे साईज मोठी असेल साडीची हा तेवढं पैसे जास्त. हा, पोस्टानं. कुरिअरचं वेगळंच असते. असो, एक काम पण आहे माझं करणार. हा सांग की. परशी थोडी पुसून द्या मला. देणार. परशी पुसूस तर का माझ्या नावाचं जप करायचं नाही. आता 6 वाजेपर्यंत तिथं काम करत होतो, हा, ते अनेक तासभर इथं काम करायचं. काल कमेंट होते, एक हायलाइट झाली, ताई अशा विचाराचा नवरा तुला मिळाला, खरी नशीबवान तू आहे. काय केलं, कसलं काय विचार केला? विचार चांगले आहेत हो. खूप धन्यवाद ताईसनी. हा. असंच प्रेम राहू द्या. अरे माझं नशीब तू आल्यानंतरच बदलले. त्या प्रत्येक कामाला मी साथ दिली. हा, साथ दिली. साथ दिली म्हणूनच ना लॉस मध्ये गेला. मला नाही तू मला काय म्हणली, काय तिचा गळा पाहिजे. मी त्या मार्केट सगळं शोध कागद गोळा करणारे लोक त्याच्यासारखा मी सगळा गोळा केला का नाही केला. मशरूम पण हे मशरूम जे आहे ना ते खाण्यासाठी ते काहीतरी बनवलं जात होतं. ते त्यांचं कसं होतं, लावायचं तुम्ही घरात, ते 8 दिवसानं 15 दिवसानं उगवणार, मग ती फुलं वाळवायची, अशा किलोनं ती त्यांना द्यायची. हा, आणि मग ते पैसे मिळणार. पण तुम्हाला ताईन सांगू, मी धडपडले. आरू त्यावेळेला बघा 4 महिन्याचा होता. मी 4 महिन्याच्या आरूला घेऊन 1 दिवसाचा क्लास होता, 750 रुपये भरून बसली. माझ्याबरोबर जी आलेली होती तिने आरूला बाहेर घेऊन बसली. मी तो क्लास केला, आले नवऱ्याच्या मागं. नवऱ्याला म्हणलं असंच मी शिकून आले, मला करायचं आहे. काय काय लागतंय तर असंच चगाळ लागतंय. दुसऱ्या दिवशी सकाळी मार्केट यार्डातून जाऊन दादानी पोत्यानं चगाळ आणलं. थोडं केलं, 15 दिवस वाट बघितली, कशी बशी आली फुलं, काळी मडकी वडकी. मग ती उन्हात सुकवली. त्यावेळेला होता पावसाळा, तरी 1/2 किलो निघाली, 1/2 किलो घातली. जे फीला पैसे दिले 750 रुपये माझ्याकडनं घेतलेले होते. घरात बसून काम करा जे म्हणतात ना ताई, नो तिथं अजिबात फसू नका. 750 रुपये पण गेलं. त्यानंतर मग ह्या बिझनेसमध्ये पडलो. ह्या बिझनेसमध्ये दादाने दिला सपोर्ट, ते मी पण दादा पण. एवढंच आहे की तुमची धडपड, प्रामाणिक धडपड असेल, मनापासूनच कष्ट असेल. असू दे, आपण लॉस गेलो, सगळं झालं. ते लॉस का गेलं सांगतो तुला. आपल्याला बाहेरची माणसांची वृत्ती कळली. माणसं कळली मुळात ना, बाहेरची माणसं कळलं नाही. वर जाऊ नये. हा, भयंकर सिस्टीम. मला आता कमेंट येतात, ताई ही कंपनी आहे का. आता मला कंपनीचं नाव घ्यायचंच नाही. फक्त तुम्हाला एक सांगेन की तुम्हाला जर कोण म्हणलं की घरात बसून पैसे कमवा, मी तुला चहा मागितला, पट्ट दिशी उठायचं, चहा द्यायचा मला. लवकर ओट, जरा बोला की चहा दे. नाही शोभत. चल चहा ओट. मी तुला चहा मागितलाय काय, चट दिशी उठायचं, चहा करायचा आणि एका शब्दात ऐकायचं. हा, एका शब्दात ऐकायचं. आता पण 10 शब्द आता पण 10 शब्द झालं, मला चहा दे, चहा दे, चहा दे. एखादा अनुभव. अरे गोड खाऊ नको म्हटलं तर काय कधी सोडलेस का तू? दुसरा अनुभव. हा, दुसरा जी गोष्ट करू नको म्हटली ती करते. म्हणजे काय केलं? लाईटी हा, ज्यावेळेस जिथं गरज नाही तिथं बंद करून यायचं, मग तिथं लावलेली आहे. कामावरून लवकर आलं काय तर
तिथं कामावर जरा सुट्टी मिळाली म्हटलं का नाही बायको इथं काय तर काम लावलेलं आहे. तुमची काय करू, गंगू नीट काम करीना पोसायचं. गंगूला कोप नाही, गंगू काम करते हा काय तर काय बायकासनी खोड असती कसली काय हा. नवरा आला की त्याला काहीतरी कामाला लावायचं. म्हणजे आम्हाला खोड आहे का? हा परशी पुसून तुमच्या काय अनुभव असतील तर शेअर करा. तुम्ही पहिला खुश आहात का? ह्या कामाने खुश आहात? लहानपणापासून परिस्थिती पूजत झाले. चेष्टा मस्ती वगैरे थोडीशी आपली झाली आणि त्याच्यानंतर मग मी आलेलो होतो टेरेसला, कारण जी गुलाब आणलेली होती त्यातलं फुलं जरा काढून घ्यावी म्हणलेली होती, पण दादाने काही दिलेली नाहीत. लावल्यानंतर तोड म्हणले. मला वाटलं आज शुक्रवार आहे, उपयोगी म्हणजे येतील. कोणाचं? ते आता तुम्हाला पाठवले ते हां हां, ते आउट ऑफ महाराष्ट्र आहे. त्यांची जरी डिलिव्हरी अजून झालेली नाही. हे झाड किती फ्रेश आलंय. परवा खत घातल्यामुळं काय ह्यालाच घालत होतं उकरून खत. रिपोर्टिंग केलं ना तुम्ही. रिपोर्टिंग केलं काय? आता भरपूर माती आणून करावी लागणार आहे. आता यांना बघा पुन्हा कळ्या यायला लागलेत, पुन्हा सगळं सुरू झालंय. हे बघा पालवी फुटायला लागले. हा ती पण मस्त आलेत, सगळी मस्त आले. सगळ्यांना खत घातलंय का सगळं रिपोर्टिंग आहे? रिपोर्टिंग सगळं टोटली. बाई कधी करतात आणि कधी काही वर आले कळतच नाही काय काय करतात. रिपोर्टिंग केल्यावर कळायला लागले. तुला म्हटलं नाही रिपोर्टिंगला आलेत ती माती माती जी असते ना हा त्यातला कस गेलेला असते, ते वाढ करत नाही. ते रिपोर्टिंग मध्ये काय काय घातलं तुम्ही? पहिली माती आणि नवीन माती हा त्यातली 50% मिक्स केलं. हा त्यात परत जरासा कोंडा, हा आपण जे अंड्याला कोंडा आहे ना, हा कोंडा थोडा मिक्स केला हा. आणि गांडूळ खत. खत बघू ना, एक खत आपल्याला चुकीचं लागलं ना. ते पोतं पडले ना. हे खत एवढं चुकीचं लागलं ना की ओव्हरडोस झाला ना. ओव्हरडोस नाही, हा? त्यात जास्त प्रमाणात राखच आहे. आणि राख काय करते, हा अति प्रमाण जर झालं हा तर मुळ्या जाळायला. खताचा परिणाम बघा ह्या झाडांवर झालाय. आता हे काढून रिपोर्टिंग करावं लागणार ना. रिपोर्टिंग केलं तर ते जगणार आहे, नाही तर हळूहळू हळू ते मरत जाणार आहे. आणि ही शेवंती मात्र एवढं आहे बरं का, ही कटिंग केली की फुटून येते, मरत पण नाही बरं का. ही अजिबात मरत नाही शेवंती. पुन्हा नवीन पालवी घेऊन आली. कुठं तर थोडं थोडं राहिलेलं तर बघा त्यातनं पुन्हा आणि यांनी सुरू केलंय बहरायला. झाडांकडून खरंच शिकावं. हा कट करून जळलं होतं ना वरचं सगळं. हा तेच खताचाच परिणाम जास्त झालता ना. असं ही सगळी माझी मेहनत आहे बघा ताईनं. हा 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 हाय की. वेल्डिंगचा पॉइंट असं ही नव्हतं गाठलं तुम्ही मग? वरनं असं काय म्हणतात गॅप असला का नाही हा तर एअर धरतं की फुटतं. आणि मग ती चष्म्यातनं कसं काय गेलं? तुम्ही ती वेल्डिंगचा चष्मा घातला नाही का? वरनं पडलं, हिथं पडला, हा हिथनं त्या चष्म्यात तटला आणि डोळ्याकडे तटला. कलम करायचं असते तेव्हा येते. आता याला कलम करायला कुठनं आणतात ते बुटकं? काय बुटकं कुठलं पण नाही तू हा मोहर येणारी कांडी हा कुठली पण काढलीस हा आणि ती जर ह्याला लावलीस तर ते झाड ते बुटकच होतं. त्या तेवढ्या झाड कसं काय कसं कलम त्यालाच म्हणतात. हम्म. कलम उगाच म्हणत नाहीत त्याला, हा. त्याला असंच कलम म्हणतात ते. नाही हो, ते इंग्लिश झाड वेगळी विदेशी असतात, त्याची रोपच असतात हो बाबू. आजकाल काय करतात माहितीये, ज्याला मोहर आलेलं त्याला फांदी कापतात. आता हे आंब्याला कलम करायचं म्हणतात. वाकू नको रे. वाकवलं म्हणजे मी काय उपसलं का काय? हात लावत नाही बाबा तुमच्या झाडाला. माणसानं कसं बघावं प्रेमानं असं. हा त्या झाडाला असं म्हणायचं, त्याला पेकाट वाकवायचं या झाडाला की असं ते असं असं बघावं लागतं. कुठं काय झालंय कुठं काय नाही. म्हणतो माहितीये काय, माझं कोणतं हाय मग हे असं बहरतंय ते असं. हेच बायको सोबत जरा बोलावं आल्यानंतर म्हणजे बहरतंय. भरले काय वाद घालायचं म्हणलं का नाही, पहिला 1 नंबरला वाद घालायला. चोराच्या उलट्या बोंबा. किती छान वाटतंय अशा मोकळ्या वातावरणात. रोज संध्याकाळी ह्या टाइमला आपण फिरायला गेलो तर एक चक्कर मारायला गेलो तर सकाळी जमत नाही, संध्याकाळचं केलेलं बरं. तर कुचकच घेणार सगळं, सिरियस कधी घेणारच नाही. मी काय बोलले, लवकर आले म्हणून लागल्या बडबडा. एकट्याला नाही फिरू वाटत. असं बरोबर असायला पाहिजे कोणीतरी नवरा. एकाला सोडून 4 पोर आहेत आपल्याला. हा ती कुत्री घेऊन जावा, म्हणजे गावाचे कुत्रे हल्ला करतो सगळा तमाशा धिंगाणात. तुम्हाला खरं सांगू, तिथं जर कधी गेले समजा असं जाता येताना कधी सोबतीला आली, दुसरी 4 कुत्री येतात, ही त्यांना दादागिरी दाखवतात. ही 4 आहे ती ना. आता परवाच लांब कशाला इथं समोर एक कुत्रा आलेलं होतं आणि पॅन्थर गेला तुटून. अरे बापरे बापरे, त्याची पळता भुई तोडी केली ह्या 4-5 जणांनी.
असं म्हणजे म्हणतात ना की आपल्यात आपल्याला लगेच कड येते नाही. बघा आपल्यात आपली कड येते डॉगींना सुद्धा. पण मी हे पण जाणवलेलं आहे की एखाद्याचं सटकलं ना, मग पॅन्थर असू दे, टॅग असू दे किंवा कुणी असू दे, की त्यांच्यात त्यांचीच भांडणं लागतात. म्हणजे चिक्या पटवून घेत नाही किंवा पॅन्थर पटवून घेत नाही. टायसन आणि टॅग्या गरीब आहेत, पण ती दोन्ही जे आहे ती वांड आहेत. म्हणजे त्यांच्यात त्यांची पण भांडतात. माणसाचं पण हेच आहे ना, परिवारात पण भांडणं होतात. पण ज्यावेळेला बाहेरचं कोण भांडा येतं तेव्हा एक परिवार होतो. काय म्हणायचं, मला जर कोणी बोलायला तर तुम्ही बोलणार, हा, आणि तुम्हाला कोण बोलायला तर मी बोलणार. मला बोलणार, कारण कायम ठरलेलं आहे. कधी माझ्या बोलण्याचं ताईनं बघा, मी एवढं बोलते ना, माझा सगळ्याचा अर्थ चुकीचाच घेतला जातो. कितीही भांडण असू दे किंवा इतर कुठलीही फॅमिली भांडण असू दे, पण बाहेरचं जेव्हा भांडण येतं तेव्हा सगळी एक होतात. कुठं जातात तेव्हा भांडणं. हे काय केलंय, लाकडापासून झाडं उगवण्याचं. लाकडापासून कसलं लाकूड, झाडाच्या फांद्या आणतो हा, आपण, हा. फांदीपासून झाडं हा ते परवा आणलेलं तयार केले. हा, जर सोडून दाखवा की. सोडायचं ना, का झालं की आता ते दिवस पूर्ण झाला. झाड उगवलेलं आहे. लाकडापासून जर झाड उगवायचं असेल तर प्रोसिजर, लाकडापासून नो, फांदीपासून. तुम्हीच म्हणला ना लाकडापासून. फांदीपासून. हा, काय प्रोसिजर आहे सांगा जरा तुमच्या बहिणींना. नाही, फांदी आणायची. हा ॲलोवेरा असते, ॲलोवेरा मध्ये जरासं बुडवायचं ते, हा काय खालनं क्रॉस कट मारायचा. क्रॉस. हा, हा आणि फांदी ॲलोवेरा मध्ये बुडवून हा असं वरल्या ह्याच्यात पाणी पहिला भिजवून घ्यायचं. माती माती हा काय व्यवस्थित त्यात घालायचं आणि रवायचं. असं पॅक, पूर्ण पॅक, म्हणजे हवा बंद व्हायला पाहिजे. हवा जायला नको किंचित सुद्धा, पिशवी फाटकी तुटकी नको, नको. असं बाष्प पकडलं पाहिजे. हवा बंद मध्ये जर घातलं हा, तरच त्याला अशी फांद्या येतात. म्हणजे कसली पण काठी असू देती. हे बघा, थांबा, हात तर लाव का. काय पाहिजे तुला सांग. काय पाहिजे दाखवायचंय मला. त्या फांदी हलवून चालत नसते, मग मी खाली धरले, मी वर धरले. जाऊ दे. मग बिना सूर्यप्रकाशाचं कसं काय येतंय. दमट वातावरणात लगेच फांदी येते. मुळ्या यायला कमीत कमी 20 ते 25 दिवस लागतात. मग आता किती दिवस झालेत. 12-15 दिवस झाले. आणि दुसऱ्याला बघू. हा, याला पण आले पण दिसत नाही. जाऊ दे बाई, हात लावला की. आणि लावूच नको ना. सकाळचं काही वातावरण आणि संध्याकाळचं काही वातावरण एवढं मस्त असतं. तिथून ज्यावेळेला तुम्ही एक अर्धा तास घालवून खाली येता किंवा तुमच्या कामाला लागता, एवढं एनर्जी चांगली आपली वाटते ना. काय काम करून किती काम करू. माझ्या रुटीनमध्ये मी तेच ठेवले. सकाळी फुलं काढण्याच्या हिशोबाने का होईना मी जाते, आणि संध्याकाळी अशा पद्धतीने एक फेरफटका. त्या वातावरणामध्ये जाऊन आल्यानंतर एकदम असं फ्रेश जाणवतं, आणि आल्यानंतर खूप किती काम करून किती न, असं माझं तरी होतं. लोक बघा सकाळी एकतर जातात, बाहेर पडतात फिरण्यासाठी किंवा व्यायामासाठी किंवा संध्याकाळच्या टायमिंगला 5-5:30च्या पुढं बघा भरपूर साऱ्या लेडीज मुलं बाळं घेऊन पार्कमध्ये जातात वगैरे. का जातात तर ते वातावरणच असं वेगळं असतं की ज्याने ऊर्जा खूप चांगली, पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती मिळते. मन फ्रेश होतं, आणि थोडंसं काम करायच्या आधी आपलं मन फ्रेश असेल तर काम पण फ्रेश होऊन जातं. असं त्याच्यानंतर आले, मग फ्रेश झाले, ड्रेस वगैरे चेंज केला, कारण आज होता शुक्रवार आणि पूजा वगैरे मांडायची होती. आज जेवणामध्ये ना खूप सिंपल बनवत आहे, खूप म्हणजे खूप सिंपल बनवत आहे. एक म्हणजे शिरा बनवला, आणि कोबी, टोमॅटो सोबतच सोयाबीनच्या वड्या, एवढं सगळं वापरून मी साधा सिंपल भात बनवला. सकाळचं थोडंफार जेवण जे आहे ते शिल्लक होतं, आणि पुन्हा म्हटलं संध्याकाळी नवीन फ्रेश जेवण. जर शिल्लक असेल तर आज उपवास आहे बाबा, मी ताज्यावरतीच सोडणार, आम्ही असं पहिल्यापासून म्हणत नाही. जे आहे ते आहे, रिअल सांगते. शिळं जरी असेल तरी मी उपवास सोडते. सकाळचं जेवण माझ्या हिशोबानं शिळं होत नाही. शिळं जेवण आजचं उद्या ठीक आहे, पण सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं सकाळी, या जेवणाला मी तर शिळं म्हणत नाही. त्यामुळे मी खूप वेळा असं झालेलं आहे की मी त्याच्यावरती उपवास सोडलेले आहेत. पण हो, नैवेद्यासाठी काही ना काही तर गोड, एक साधा सिंपल का होईना पदार्थ हा बनवतेच. म्हणून मग तुपातला शिरा बनवला. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या जे काय माझ्याकडे उपलब्ध होत्या त्या भाज्या, थोडासा जे मटार होता तो व्यवस्थित तेलात परतून घेतला. सोयाबीन जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलं. किट्टो एक आहे की सोयाबीन बाहेर काढते आणि भात खाते. बाकी सगळ्यांना सोयाबीन आवडतं, आणि म्हणूनच मी छोटे छोटे सोयाबीन घेऊन येत असते. मोठे मोठे सोयाबीन जे आहे ते भातामध्ये असे लईच उठून दिसतात. छोटे छोटे जे आहेत ना, दिसायला पण छान वाटतं, खाताना पण असं तोंडाखाली आलं तर एकदम चरबट चरबट लागत नाही. असं सोयाबीनचा भात म्हणजे भातसुद्धा खूप छान होतं. फक्त आपले रेग्युलर मसाले आणि 1-2 भाज्या टाकून जर केला भात, तर हा किती ठेवू आणि किती खाऊ असं होतं.
असो काल व्हिडिओ का आला नाही ते सांगायचं राहूनच गेलं. तर मला काल काय झालं, मी सकाळी झोपेतनं वगैरे उठली, माझ्याकडे व्हिडिओ होता, सगळं होतं माझ्या रेग्युलर टायमिंगप्रमाणे मी बसले असते एडिटिंगला वगैरे. सकाळी उठल्यानंतर ना असं पाय माझे जमिनीवर ठेवले का असे कळायला लागल्या, दुखायला लागलं. मी पायाकडे बघते तर माझे पाय ना सुजलेले मला दिसले. मला थोडंसं टेन्शन आलं सुजलेले, कारण एरवी माझे पाय दुखतात, पाय, हात, बोटं, मनगटं ह्या सगळ्या गोष्टी दुखतातच, नाही असं नाही, नॉर्मली हे दुखणं असतंच. कारण ते खरं सांगू, तुम्ही ज्यावेळेला एक तुमच्या क्षमतेपेक्षा काम करता किंवा तुमचा व्याप वाढतो. आता माझा व्याप जर बघायला गेलं, कंटिन्युअली स्वयंपाकासाठी किचनवर उभं राहायचं आहे, भांड्यांसाठी उभं राहायचं आहे, वर खाली करण्यातच खूप जातं. ते कपडे काढा रे, टाका रे, पुन्हा आणा रे, असं घर म्हटल्यानंतर तर किती गोष्टी लागतात सांगा, वर खाली वर खाली वर खाली खूप गोष्टी असतात. ज्यावेळेला तुमचं कंटिन्युअली असं उभारून म्हणा किंवा पायाला लोड येण्याचं काय असेल तर मात्र तुमच्या पायाला त्रास हा होतच होतो. आणि ती अजून एक म्हण आहे बघा, की जसजसं वय वाढत जातं तसतसं शरीराला आपल्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना नाजूक 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 होत जातात. आता माझं काय वय जास्त वाढ आहे म्हणणार नाही, कमी पण आहे म्हणणार नाही आहे, कारण म्हणजे आजी आई जर बघायला गेलं तर आपल्यापेक्षा बेटर आहेत, आपण त्यांच्याकडं काहीच नाही मित्र म्हणेन. पण मला माहीत नाही आहे, पण असा विचार काल केला की घरातलं काम जे आहे ते सगळं व्यवस्थित उरकून घेतलं, खाणं पिणं जेवणं भांडं कुंडं हे सगळं केलं. जे तुम्हाला सांगते झोपून जे घेतलं ना मी, ते मी डायरेक्टली रात्री 10ला उठलेली आहे. 10ला शनिवार होता, मुलं होती घरात, उरलं सुरलं काम करा नाही तर सोडा म्हणलं. कारण मी कधी कधी माझ्या म्हणजे वाटलं ना डोक्याच्या वर तर मी सगळ्याला दांड्या मारून देते. मी तुम्हाला कायम म्हणलेलं आहे की मी काल साड्यांच्याही कुठल्या ऑर्डरी घेतल्या नाहीत, ना कुठले फोन कॉल्स, ना मेसेज, काहीही बघितलं नाही, ना माझं यूट्यूबचं पण काय केलं नाही, फक्त घरातलं केलं आणि निवांत फुल एक चांगला आराम म्हणतात ना तो घेतला, चांगली झोप घेतली. प्रॉब्लेम असा झाला की रात्री कुठे झोप येते, रात्री पुन्हा 1 वाजेपर्यंत जागी असं हा सगळा प्रॉब्लेम होता. आता व्यवस्थित आहे. वैभवलक्ष्मीची पूजा कशी मांडायची, कशा पद्धतीने करायचं काय, ह्या डिटेल्स गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत आणि हे खूप व्हिडिओ आहेत चॅनलवरती. नवीन ताईंना सांगेन सर्च करा आणि व्हिडिओ पहा. असं त्याच्यानंतर मग आरती वगैरे केली, सगळ्यांनी आरती वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर मग जे काय केलेलं आपलं हलकं फुलकं जेवण जे आहे ते आम्ही घेतलं. थोडंसं मुलांसोबत गप्पा मारल्या, कारण थोडंसं दिवसभराचं काय असतं हे त्यांचं पण मी ऐकून घेते. आणि आर्यनची रेग्युलर सवय, सगळ्या त्याच्या पिल्लांना सगळ्यांना तो आरती देतो. ज्यांचा समज आहे की बाबा वैभवलक्ष्मी व्रताच्या पूजा मांडणीला खूप व्याप आहे किंवा खूप काय आहे, तर त्यांनी पूजा बघा. 1 फोटो, 1 कलश, सोन्याचा दागिना ठीक नसेल, चांदी नसेल, 1 रुपयाचं नाणं, 1 समई सिंगल लावली तरी चालेल आणि फक्त तुपाचा दिवा. हे खालचे जे 2 आरत्या आहेत ना ह्या तुपाच्या असतात, ह्या तुपाच्या लावलेल्या आहेत. तुम्हाला 1 वाटले 1 लावा, 2 वाटलं 2 लावा, असेल तर 2 लावा, नसल खूपच ही असेल 1 लावा. सिंपल पूजा. कोण पॅन्ट्या तर रोज यायला लागलाय क्लास पाशी. क्लास पाशी दररोज येतोय. हो, त्याला रस्ता क्रॉस करता येत पॅन्ट्याला निवळ येडाय ते. रस्ता क्रॉस करतात मग अशी नाही ते थांबलाय पॅन्ट बोललो काय झालाय इथं ट्रॅक्टरला काय ट्रॅक्टरला असं बघितलं मला आणि तिथं थांबलाय इथं ट्रॅक्टर आला पी 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 3 वाजलं आणि नंतर नाही त्यानं जरा बाहेर करून ट्रॅक्टरचा ऍक्सिडेंट वाढवल्यानंतर तो बघितला इकडे पळत आला. आणि चिक्या येतोय का? येतोस तू चिक्या घर सोडत नाही बरं का, ते टॅग्या आणि टायशा नावावरची निवळ हिंडुरी येते. चिकू खाऊ द्यायचं, खाऊ लक्ष देत नाही. आता तिथं खाऊ आहे ना, भिजत घाल बाबा. असं करते, असं तिरके नजरून बघतोय कोण चिक्या. तिरक बघते. असं बघतोय. मग आर्यन का तुला दगड मार म्हणते क्लासच्या बाहेर आल्या ना? मला त्या पॅन्टीची भीती वाटते. कशाची? पॅन्टीची भीती वाटते, त्याला रस्ता क्रॉसिंग करता येत नाही, कुत्री बित्री चावली. जब तू शिकव की जरा रस्ता क्रॉस करायला. त्यांना आंघोळ्या घाल, त्या भयाला तर आंघोळ घाला. बरं होईल, रोज आंघोळ करायचं टेन्शन नको. तुमचं काय झालंय असं धरून बसवल्या काय प्रकार हो? असं काय झालं काय? आपलं देवा करून ग बस. किती गरीब दाखवते ग पप्पा दिदे तुमच्या दोघांच्या नवरा बायकोच्यात. काय ग? ते पाण्यात तोंड बुडवायचं असते. गेल्या वर्षी खेळायला गेल्या का ग? इथे या घरात आल्याला खेळलो होतो आपण. ते नाही, ते आपण फनी व्हिडिओचं खेळणार. मग कसलं खेळायचं? यावेळी मी प्रश्न विचारणार, हा
आणि जे कोण असल हा किंवा जर कोणी चुकीचं उत्तर दिलं मग मी ते कसलं पण प्रश्न विचारणार, घरातलं बाहेरचं, हाय आलं तर तोंड बुडवायचं. पाण्यात. ठीक आहे, मागच्या वेळी झालं. हा त्यात काही सिम्पल गेम आहे तो, आपण बुडवलेला आहे, ह्यानीच मला जास्त बुडवलेला आहे. भात जो आहे तो व्यवस्थित शिजलेला, मी एका शिट्टीतच कुकर बंद केलेला आहे, कारण ज्यावेळेला मोकळं शिजवते ना एका शिट्टीतच एकदम ही होतं भात बरं का. बाकीचं म्हणजे डबल टिबल दिलं तर शिजत नाही, भात मात्र वाफेवरती व्यवस्थित शिजला जातो. त्याच्यानंतर थोडेसे पापड तळून घेतले. हे उडदाचे पापड एवढे छान असतात, पण विकतचे पापड ना त्या तेलात टाकले म्हणले की त्याला ना असा म्हणजे फेसच येतो, मला काही कळतच नाही कशाचा येतो फेस, का ती उडदाची डाळच तशी असते. मी खूप वेळा जाणवलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे. ताईनं तुम्हाला काय माहीत असेल तर जरूर सांगा, फेस काय येतो तेलाला. चला मी या व्हिडिओचा इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.